आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। वेदांता फॉक्सकॉनवरून महाराष्ट्रात राजकारण चांगलंच रंगलेलं असताना आता आणखीन एक महत्त्वाचा प्रकल्प राज्यातून बाहेर गेलाय, महाराष्ट्राच्या हातातून निसटून गेलाय। टाटा आणि एअरबस या कंपन्यांचा प्रोजेक्ट गुजरातच्या बडोदा इथे गेला आहे। भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा एअरबसवर सोपवण्यात आली। कंपनी या विमानाची निर्मिती बडोदा इथल्या प्लांटमध्ये आता करणार आहे। 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत। दरम्यान हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे महाविकास आघाडीकडून टीका करण्यात येते। हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणं म्हणजे गुजरातनं पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय। तर वर्षभरापूर्वीच एअरबस प्रकल्प गुजरातला गेला होता। महाविकास आघाडीकडून पाप लपवण्याचा प्रयत्न केला जातोय असा प्रत्यारोप भाजपनं केलाय। मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या बेरोजगारांना आश्वासित केलं होतं की टाटा एअरबस C-295 हे वायुसेनेचं विमान बनवण्याची जी कंपनी आहे, हे मिहानमध्ये म्हणजे नागपूरमध्ये त्याची निर्मिती होईल, त्याला प्रकल्प तो त्या ठिकाणी आणला जाईल। परंतु आज केंद्र शासनाने तो प्रकल्प गुजरातमध्ये नेला। परत एकदा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक गुजरातने केला आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे बघत राहिले। 2021 मध्ये ज्यावेळी सामंजस्य करार झाला एअरबस आणि त्या केंद्रातल्या समितीसोबत, त्याच्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। एक सिंगल पत्र या प्रकल्पाच्या पाठपुराव्याचं केल्याचं मविया सरकारच्या नेत्याने दाखवावं। त्याने कोणताच पाठपुरावा केला नाही, कशाच पद्धतीचा तो प्रकल्प यासाठी प्रयत्न केले नाही। त्यामुळे 1 वर्षापूर्वी प्रकल्प गुजरातला गेला आणि आज मात्र प्रकल्प गेला अशा प्रकारची हकाटी करून आज या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। सत्य हेच आहे की महाविकास आघाडीचे किंबहुना राष्ट्रवादीचे नेते धादांत खोटा आरोप करतायत आणि आता शिंदे साहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यात अतिशय उत्तम काम सुरू आहे। मग शेतकऱ्यांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, सर्व आघाड्यांवर आपण बघाल की अत्यंत उत्तम काम होतंय। मग आता या सरकारला दोष द्यायला काय आपल्याकडे? तर मग अशा प्रकारचा जुनी झालेली गोष्ट उकरून काढायची। टाटा एअरबस प्रकल्प नेमका काय आहे आपण एक नजर टाकूयात। C-295 एअरबस युरोपमधली विमान निर्मिती क्षेत्रातली आघाडीची कंपनी आहे। C-295 विमान निर्मितीसाठी परवानगी मिळवणारी पहिली परदेशी कंपनी आहे। टाटा एअरबस 40 विमानांची निर्मिती करणार आहे। 56 विमानांच्या निर्मितीसाठी 21,000 कोटींचा सामंजस्य करार यापूर्वीच करण्यात आलाय। AVRO 748 ची जागा C-295 ही विमानं घेणार आहे। भारत सरकार आणि एअरबसमध्ये हा करार झालेला आहे। पहिली 16 विमानं पुढच्या 4 वर्षात स्पेनमध्ये असलेल्या भारतीय हवाई दलाला देण्यात येणार आहे। 40 विमानांची निर्मिती टाटा ॲडव्हान्स सिस्टीम करणार आहे। पुढची बातमी आहे नोटांच्या संदर्भातली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोची मागणी केली। देशाच्या राजधानीतून सुरू झालेल्या नोटांवरच्या फोटोचं राजकारण महाराष्ट्रात चांगलंच तापलंय। सर्वच राजकीय पक्षांमध्ये नोटांवर कोणाचे फोटो असावेत याची मागणी करण्याची स्पर्धाच रंगली। नोटांवर फोटो छापण्यासाठी कोणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव सुचवलंय, कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव पुढे केलंय। याशिवाय काहींनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचंही नाव सुचवलंय। हे कमी की काय, या नोटांवर आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नाव असावा अशी मागणी सत्ताधारी भाजपकडून करण्यात आली। ही मागणी करतानाच ठाकरेंच्या पक्षानं त्याला दुसरी मागणी करून मोडून काढलंय। या नोटांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हवेत अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली। छत्रपती शिवरायांचा फोटो
की आपल्या भारतीय चलनावर दिसावा अशी मागणी किंवा अशी इच्छा मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर व्यक्त केली. ही एक भारतीय नागरिक म्हणून माझी एक वैयक्तिक मागणी आहे. देशाचे पंतप्रधानांनी नेहमीच शब्दात पलीकडे जाऊन कृतीतून पण शिवरायांबद्दल आदर व्यक्त केला आहे. म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून मी माझी भावना ह्या निमित्ताने व्यक्त केलेली आहे. आपला बहुभाषिक देश आहे, बहुप्रांतांचा देश आहे आणि अशा वेळेला प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं, प्रत्येकाचं दैवत असतं. आणि मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अत्यंत सक्षम आहेत. त्या ठिकाणी योग्य वेळी या देशहितासाठी, देशाच्या स्वाभिमानासाठी अशी गरज भासली तर ते योग्य निर्णय घेतील. आम्ही जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात अशा प्रकारची फोटोंची स्पर्धा करणं योग्य असं मला वाटतं. शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही आणि ह्या नोटांच्या राजकारणामध्ये शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे हो. त्यामुळे ह्या सगळ्या भानगडीत शिवसेना काही जात नाही. परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं प्रत्येकाला जर वाटत असेल तर मी तर शिवसेनेचा आहे. मला असं वाटतं की बाळासाहेबांचा असायला पाहिजे. पण माझ्या वाटण्याला काही महत्व नाहीये ना. शेवटी हे सरकार ठरवत असतं की त्याच्यावर काय असायला पाहिजे. हे जाणून बुजून निर्माण केलेले वाद आहेत. श्रीमान उद्धवजींचे नेते आता नोटांवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची मागणी करतात. ती त्यांनी जरूर करावी. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नोटांवर असावा ही प्रत्येकाचीच मनोमन इच्छा आहे. पण श्रीमान उद्धवजी आणि त्यांच्या नेत्यांना ही मागणी करण्याचा नैतिक अधिकार काय आहे त्याचं ते कधी उत्तर देणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सुप्रिया सुळे चालवत होत्या. मुख्यमंत्री ठाकरे हे नामधारी मुख्यमंत्री होते असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला. पवार कुटुंबाला सध्या फक्त शिंदे फडणवीस सरकारवर टीका करण्याचाच उद्योग उरलाय असा टोलाही त्यांनी लगावला. खऱ्या अर्थाने जे नुकसान जे झालेलं आहे ना, ही सत्ता गेल्यानंतर लोकशाही आघाडीची, राष्ट्रवादी पक्षाची आणि पवार फॅमिलीचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांना त्यांनी घरात बसवलं होतं आणि बेफामपणे या महाराष्ट्रामध्ये ही लोक सुटली होती तर त्यांच्या रस्त्यामध्ये अडथळा आलेला आहे. त्यामुळे काही ना काही कारण देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि युतीच्या सत्तेवरती टीका करण्याचा एकमेव उद्योग सुप्रियाताई आणि पवार फॅमिलीला उरलेला आहे. महाराष्ट्रातील जनता यावर विश्वास ठेवणार नाही. एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा एकदा शाखांचा वाद समोर आलाय. डोंबिवली आणि नवी मुंबईतल्या तुर्भे इथल्या शाखा कुणाच्या यावरून शिंदे आणि ठाकरे गटात चांगलाच वाद पेटलाय. शाखा आमचीच अशा प्रकारचा दावा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आला होता. यावेळेला पोलिसांच्या बंदोबस्तात ही शाखा शिंदे समर्थकांच्या ताब्यात देण्यात आली. या विरोधात आक्रमक होत ठाकरे पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर नवी मुंबईतल्या तुर्भे इथल्या शाखेवर शिंदे यांच्या पक्षाकडून दावा करण्यात आला. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. पोलिसांच्या उपस्थितीत या शिवसेना शाखेवरती नवा फलक लावण्यात आला. त्याला आक्षेप घेण्यासाठी ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते इथे पोहोचले, पण शाखेच्या संदर्भातली कागदपत्र दाखवताच ते परतले. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हा आमचा पहिल्यापासून आहे. आम्ही इथे कारभार पक्षाचे करत होतो. वर्षानुवर्षे इथेच काम आम्ही करत होतो. सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या याच्या कार्यालयात असे आपली शिवसेना पक्षाचे काम असेल आम्ही वर्षानुवर्षे ते काम करत होतो. आता फक्त ही शाखा आपली कायदेशीर आपल्या ताब्यात आलेली आहे. आपण त्याचा रीतसर व्यवहार केलेला आहे. वर्धमान ज्या कंपनीचे मालक आहेत त्यांच्याशी आम्ही रीतसर ॲग्रीमेंट केला आणि ती ॲग्रीमेंट करून सेल ॲग्रीमेंट केला आणि ती आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आजचा एवढाच विषय, दुसरा का नाही. आणि इथे आम्ही वर्षानुवर्षे काम करत आहोत आणि करत पण आहोत आणि याच्यानंतरही करणार आहोत. एवढाच विषय आहे. शाखेची परिस्थिती काय होती आपण कधी पाहिलेलं आहे? या पूर्वीची परिस्थिती काय होती?
पण ही सर्व नावारूपाला या ठिकाणचं पूर्ण रिनोव्हेशन असेल, या ठिकाणची सर्व देखभाल असेल, ही डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार हे लोक करत होते. ठाणे जिल्ह्यातील सर्व शाखा या आमच्या आहेत आणि आमच्या ताब्यात आहेत. आणि जर कोणी उगाचच अधिकार दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो अधिकार आम्ही सहन केला जाणार नाही. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. रवी राणांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावेत, नाहीतर त्यांनी माफी मागावी, अन्यथा राणांना जशास तसं उत्तर देण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. बच्चू कडू यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजपनं कडू यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलंय. तर किशोरी पेडणेकर यांनी बच्चू कडू दिलवाला माणूस आहे असं नमूद केलंय. या पुढे जाऊन सुषमा अंधारे यांनी मात्र बच्चू कडू यांचा प्रेमभंग झाल्याचा खोचक टोला लगावलाय. नाही, ते निघेन वगैरे असं काही म्हणाले नाहीत किंवा ते वेगळा काय निर्णय घेणार इकडे तिकडे जाण्याचा असं काही म्हणाले नाहीत. ते म्हणाले मला या विषयाचा काही जर सोक्षमोक्ष लागावा, माझ्याबरोबर 7-8 आमदार आहेत की ज्यांना ह्या गोष्टी पसंत पडत नाहीत. त्यांनी मी 7-8 आमदारांना घेऊन जाणार आहे, बाहेर पडणार आहे असं कुठेही वक्तव्य आलं नाही. बच्चू कडू एक संवेदनशील नेता आहे, त्यांना सगळ्या स्थितीची जाणीव आहे, आकलन आहे आणि त्याच्यामुळे अशा भावनेतनं त्यांनी ते वक्तव्य केलेलं नाही. अर्थात बच्चू कडू हे चांगले, ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष उभा केलाय, ज्यांच्या बरोबर अनेक आमदार आहेत, त्यांच्याबाबत या नौटंकी दाम्पत्य असं काही बोलत असेल तर नक्की बच्चू कडूंसारखा दिलदार पक्षप्रमुख म्हणून ते वागतायत तर त्यांना त्रास होणं बरोबर आहे. आता बच्चू कडूंच्या किती आहेत आमदार संपर्कात, ते 7 असतील 17 असतील, आता ते त्यांना माहिती आहे. यांचं कसं असतं माहितीये का, प्रेमभंगाचं दुःख आहे की नाही, प्रेमभंगाचं दुःख की मैंने तुम्हें दिल दिया था दिलदार समझकर तुमने ठुकरा दिया फुटबॉल समझकर. तर बच्चू कडू साहेबांनी जे काही त्यांच्यासाठी जे सगळं केलं होतं त्याची काहीच किंमत नाही ठेवली. असं नाही करायला पाहिजे, वाईट केलं ते मंत्रिपदासाठी. त्यामुळे बच्चू कडू साहेबांचा सगळा विश्वासघात झालाय आणि मग आता पत लोकांमधूनही जाईल आणि तिकडूनही जाईल तर वाईट होतं ना. तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. शिंदे गट फुटण्याआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आमदार पळतील असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला होता. शिंदे गटातल्या एकाही आमदाराला भाजपमध्ये घेणार नाही असं वक्तव्य दानवे यांनी केलं. पातळी सोडून आदित्य ठाकरे यांनी बोलू नये असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान खोतकर आणि माझ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारची कटुता नाही असंही दानवे म्हणाले. शिंदे गटातल्या एकाही आमदाराला आमच्या गटात घेण्याचं काही कारण नाही, कारण आम्ही दोघं एकच आहेत. आता आम्ही सरकार चालवतो आणि आम्हाला सरकार चालवायचं आहे. आता उर्वरित काळ पूर्ण करायचा आहे आणि पुढच्या 5 वर्षाला आम्हाला सरकार निवडून आणायचं आहे. त्यामुळं जर कधी उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हणणार नाही की शिंदे गटातले माणसं फुटणार आहे, तोपर्यंत त्यांच्याजवळ असलेले जे आमदार आहेत ते पक्के राहणार नाही, कारण ते बी पळण्याच्या तयारीत आहे. आपल्याजवळ असलेले पळू नये म्हणून ही अफवा सोडलेली त्यांनी, त्यामुळे हे काही पळत नाही कुठं. आम्ही कोणावर तुटून पडलेलो नाही. वयाचा एक भाग असतो, त्यांच्या वयाप्रमाणे त्यांच्या सिनियरिटीप्रमाणे जर त्यांनी वक्तव्य केले तर भाजपचा कोणताही नेता त्यांच्यावर तुटून पडण्याचं काही कारण नाही आहे. बोलण्यामध्ये वयाचा एक भाग असतो, सिनियरिटीचा एक भाग असतो. त्यांनी उठावून मोदीजीवर बोलावं, त्यांनी उठावून देवेंद्रजीवर बोलावं, ही पातळी सोडून बोलणं चुकीचं आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि वाद हे जणू समीकरणच आहे. अब्दुल सत्तार यांनी बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांना विचारलेल्या प्रश्नामुळे ते वादात सापडले. सरकारी दौऱ्यामध्ये अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दारू पितात का असा प्रश्न विचारला. राज्याच्या कृषी मंत्र्यांनी एका जिल्हाधिकारी पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला असा प्रश्न विचारणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. जिल्हाधिकारी हे प्रशासकीय दृष्ट्या अतिशय वरिष्ठ पद आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आपण काय विचारतो याचं भानही कृषी मंत्र्यांना का राहिलं नाही. सत्तार यांनी चहा पित असताना तुम्ही दारू पिता का असा अजब प्रश्न केला. त्यांच्या या प्रश्नामुळे तिथे एकच हशा पिकला. पण जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर समोर मोबाईलचा कॅमेरा सुरू असल्याचं कळताच सत्तार काहीसे गोंधळले. अरे अरे म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण सत्तार यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे जिल्हाधिकारी मात्र काहीसे गोंधळून गेले.
आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला। तब्बल अर्ध्या तासांच्या या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या सोबत चर्चाही केली। प्रशासनाला तातडीनं मदत जाहीर करायला भाग पाडू असं आश्वासन त्यांनी दिलं। उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला इथे पाठवलं असल्याचं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं। तर आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावर शिंदे यांच्या पक्षाकडून घणाघाती टीका होतीये। घोषणा हे एक वेगळं यंत्र झालेलं सरकारचं, अनेक घोषणा झालेल्या आहेत पण कुठेही त्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाहीये। मग दहीहंडीत असेल, आता पण शिदांच्या बद्दल असेल, ह्या घोषणा आणि तारखा एवढंच चाललेलं आहे, कुठेही त्याची अंमलबजावणी जमिनीवर दिसत नाहीये। खरं तर कृषी मंत्री असतील किंवा इतर सर्व मंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाऊन धीर देणं आज गरजेचं आहे। संभाजीनगरमध्ये कोणी राहिलेलं नाहीये यांच्या सोबत, त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना डिस्टर्ब करण्याकरता जर तुम्हाला दौरे करायचे होते ना, तर जेव्हा तुमच्या हातात सत्ता होती, तुम्ही मुख्यमंत्री होतात, तेव्हा का नाही दौरे केले हो? त्यावेळी दौरे कोण करत होते? अजित पवार। दौरे कोण करत होते? शरद पवार। दौरे कोण करत होते? सुप्रिया सुळे। अहो, आपण या राष्ट्रवादी करता आपण सत्तेवर होतो का? शिवसेना म्हणून काय केलं तुम्ही? हा माझा प्रश्न आहे त्यांना। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात हरियाणामध्ये सर्व राज्याच्या गृहमंत्र्यांची 2 दिवसांची एक बैठक सुरू आहे। या चिंतन शिबिरात दहशतवादाच्या बद्दल माहिती देताना गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या 37 महिन्यांमध्ये दहशतवादी घटनांमध्ये 34% घट झाल्याचं म्हटलं। तसंच सुरक्षा दलांच्या मृत्यूत 64% तर नागरिकांच्या मृत्यूमध्ये 90% घट झाल्याचा दावा केला। NIAच्या प्रत्येक राज्यात शाखा स्थापन करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। 2024 पर्यंत प्रत्येक राज्यात अशा प्रकारच्या शाखा स्थापन केल्या जातील। तसंच स्वातंत्र्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एकूण 19,000 कोटींची गुंतवणूक आत्ता आली। गेल्या 3 वर्षात फक्त जम्मू काश्मीरमध्ये 57,000 कोटींची गुंतवणूक झाल्याचंही त्यांनी नमूद केलं। जम्मू काश्मीर आता पूर्णतः विकासाच्या मार्गावर असल्याचंही अमित शहा यांनी यावेळी सांगितलं। तो व्यक्तिगत आतंकवादी घोषित करने के लिए UAPA के तहत अधिकार दिए गए हैं। अभी PFI पर प्रतिबंध लगाया गया। NIA को एक्स्ट्रा टेरिटोरियल क्षेत्र अधिकार देने का काम भी किया गया है और आतंकवादी से विचारधारा से अर्जित संपत्ति को जब्त करने का अधिकार भी NIA को दिया गया है। और हमने तय किया है 2024 तक देश के सभी राज्यों में NIA की शाखाओं को स्थापित कर एक दृढ़ आतंकवाद विरोधी नेट। 2014 के बाद उग्रवाद की घटनाओं में 74% की कमी आई है। हताहतों की संख्या में 60% की कमी और नागरिकों की मृत्यु की संख्या में 90% की कमी आई है। ये बहुत बड़ी उपलब्धि है। 90% की सिविलियन डेथ को कम करना इतने कम समय के अंदर 8 साल के अंतराल में, मैं मानता हूं ये बहुत बड़ी उपलब्धि है। 5 अगस्त के पहले के 37 महीने और 5 अगस्त के बाद के 37 महीनों में आतंकवादी घटनाओं में 34% की कमी आई है। सुरक्षा बलों की मृत्यु में 64% की कमी आई है और नागरिकों की मृत्यु में 90% की कमी आई है। ये बहुत बड़ी उपलब्धि है। और आज जम्मू कश्मीर में 35,000 से ज्यादा चुने हुए प्रतिनिधि 35,000 से ज्यादा चुने हुए प्रतिनिधि पंचायत से लेकर तहसील पंचायत, जिला पंचायत, इस सभी जगह लोकतंत्र को प्रस्थापित होने में देश को सफलता मिली है। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून थेट पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर कठोर शब्दात टीका केली। जम्मू काश्मीरच्या 75व्या वर्धापन दिनी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी नेहरूंच्या काश्मीर धोरणावर खरपूस टीका केली। 75 वर्षांपूर्वी पंडित नेहरू यांनी केलेल्या 5 मोठ्या घोडचुकांचे परिणाम भारताला अद्यापही भोगावे लागत आहेत असं त्यांनी सांगितलं। या घोडचुकांमुळेच देशाला फाळणीच्या वेदना सहन कराव्या लागतात।
काश्मीरची भळबळती जखम अद्यापही कायम आहे अशी टीकाही त्यांनी केली। भारत के पहले प्रधानमंत्री स्वर्गीय जवाहरलाल नेहरू जी ने 5 ऐसी बड़ी गलतियां करी, भूल करी, जिसकी एक बड़ी कीमत हमारे देश को और जो कश्मीर के नागरिक हैं उनको चुकानी पड़ी। नेहरूंवर आरोप करणं की नेहरूंमुळे काश्मीरची समस्या बनली हा निव्वळ खोडसाळपणा आहे। याचं कारण म्हणजे ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशाला 50 वर्ष खड्ड्यात घेऊन टाकलेलं आहे, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा कसं चांगलं आहे हे दाखवण्यासाठी दुसऱ्याला कसं तो चुकीचा आहे हे दाखवण्याचा हा पोरकटपणा भारतीय जनता पक्ष आणि RSS करत आहे। राजकारणातल्या पोरकटपणाचं जाऊ द्या, पण इथे प्रत्यक्षात कसा पोरकटपणा काही जण काय करत असतात बघूयात। लग्नापेक्षा लग्नाच्या वेळेला शूट तर करतातच, पण प्री वेडिंग शूट सध्या सगळेच जण करत असतात। त्याचं झालं असं की प्री वेडिंग शूट करता इतरांपेक्षा काही हटके असावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि मग लोक काय काय करत असतात, म्हणजे काय काय करत नाहीत। तसाच एक व्हिडिओ समोर आलाय। नवरदेव आणि नवरी मुलीनं बाईकवर बसून व्हिडिओ रेकॉर्ड केला, पण बाईकवर बसेपर्यंत ठीक होतं मंडळी, त्यानंतर ही बाईक चक्क हवेत उडते आणि स्कॉर्पिओवरून उडून रस्त्याच्या पलीकडे लँड होते। क्रेनच्या मदतीनं हे प्री वेडिंग शूटचा स्टंट पूर्ण करण्यात आला, जो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला।